नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे अपशकुनी. दिल्ली शहरात हिराचंद या नावाचा एक व्यापारी होता. सकाळी त्याचं तोंड पाहिलं की दिवस वाईट जातो असा त्याच्याविषयी लोकांचा दृढ समज झाला होता. अकबर बादशाच्या कानी ही गोष्ट जाताच त्यानं या गोष्टीची प्रचिती घेण्यासाठी एकदा त्याला सकाळीच आपल्या वाड्यावर बोलावून घेतले. योगायोग असा की हिराचंद राजवाड्यातून निघून जाताच बादशाच्या बेगमला सणसणून ताप भरला. स्वतः बादशालाही अधूनमधून चक्कर येऊ लागल्यासारखं वाटून त्याचा तोल जाऊ लागला आणि त्यामुळं हकीमानं त्याला लंघन करण्याचा सल्ला दिला. दुपारपर्यंतचा काळ असा निघून गेला आणि ऊन ओसरताच राजस्थानातल्या एका राजाची बादशानं जिंकून घेतलेला प्रदेश पुन्हा त्या राजानं जिंकून घेतल्याची वाईट बातमी एका जासूसानं घेऊन बादशाला दिली. हा सर्व सकाळीच झालेला हिराचंद व्यापाराच्या अपशकुनी दर्शनाचा प्रताप आहे असा समज होऊन बादशानं त्याला फाशीची शिक्षा फर्मावली. हिराचंदाने बिरबलाची घेतली व आपले रक्षण करण्याची त्याच्याकडे याचना केली. बिरबलाने त्याला निश्चित राहायला सांगितले. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी वेषांतर करून रस्त्याच्या कडेला जाऊन बसला. नित्याप्रमाणे बादशाच्या रस्त्याने फिरायला जाऊ लागला. बादशाला दुरून येताना पाहताच बिरबल पळून जाऊ लागला. सेवकांनी त्याला पकडून बादशाकडे हजर केले. बादशानं पळण्याचं कारण विचारताच बिरबल म्हणाला, खावीत, काल सकाळी त्या हिराचंद व्यापाराचं दर्शन झाल्यामुळं आपला व आपल्या बेगमसाहेबांचा नुसता दिवसच वाईट गेला. पण आपलं दर्शन सकाळी झाल्यामुळे त्या बिचाऱ्या हिराचंदावर मात्र फाशी जाण्याचा प्रसंग आला आहे. तेव्हा त्या हिराचंदाच्या दर्शनापेक्षा आपलं सकाळी होणारं दर्शन
हे कितीतरी पटीनं अधिक वाईट असल्यामुळे ते टाळण्यासाठी मी पळून जात होतो. बादशाने बिरबलाचे हे शब्द ऐकून जसे त्याला ओळखले तशीच त्याने आपली चूकही ओळखली व हिराचंदाला फर्मावलेली फाशीची शिक्षा रद्द केली.